नमस्कार मंडळी, 20 नोव्हेंबरचा तू हिरे माझा मित्वाचा फ्रेश एपिसोड आज आपण पाहत आहोत. तर सुरुवातीला इथे ईश्वरी म्हणत असते की सर प्लीज चला ना आपण घरी जाऊयात. तर अर्णव म्हणतो काय ग घरी घरी घरी. ईश्वरी म्हणते सर चला ना प्लीज ऐका ना. तो म्हणतो नाही मला इथे ना खूप मज्जा येते. तो बस बरं इथं बस म्हणून अर्णव ईश्वरीला खुर्चीवर बसायला सांगतो आणि नंतर तिच्या तोंडावरती हात ठेवतो आणि म्हणतो की हे बघ आता तू अजिबात बोलायचं नाही, एकदम गुपचूप बसायचंस. अर्णव तिला म्हणत असतो की नाव लिसन टू मी आय. ती म्हणते हां बोला ना सर. आय पुन्हा आहे म्हणतो. ती म्हणते हां सर बोला ना. तू चिडून का निघून गेलीस. ती म्हणते हो अगं तू चिडून निघून का गेलीस तू. तर ईश्वरी म्हणते सर चला ना हो घरी. तर अर्णव म्हणतो की नाही मला इथंच यायचं आणि म्हणून तिच्या खांद्यावरती डोकं ठेवून तिथंच झोपतो आणि म्हणतो की मला ना इथं खूप छान वाटतंय. ईश्वरी म्हणत असते हे भगवान यांना लवकरात लवकर घरी नेलं पाहिजेल आहे, नक्कीच ना काहीतरी घोटाळा झालेला आहे. आणि म्हणते की सर तुम्ही जर का घरी आलात ना की तुम्हाला ना एक छान सरप्राईज मिळणार आहे. त्यावर अर्णव जोरात ओरडतो वाव सरप्राईज मला म्हणजे लिलीची फुलं ना. तर ईश्वरी म्हणते अहो तू पण त्याची तर ॲलर्जी आहे तुम्हाला. अर्णव म्हणतो हो मग रेड रोजेस. मग ईश्वरी म्हणते हो चालेल मी तुम्हाला घरी गेलं ना की रेड रोजेस देते हां. असं म्हणून अर्णवला उठवते आणि त्याला पकडून घरी जाण्यासाठी निघते. इकडे घरी मामा म्हणत असतात अगदी ईश्वरीच्या भाषेत सांगायचं तर इनॉग्रेशन एकदम बढिया झालं असं मामा अंजलीला सांगत असतात आणि दोघेही छान हसत असतात. आनंदाचं वातावरण असतं आणि म्हणतात की आपल्या विंटर कलेक्शनच्या इनॉग्रेशन आपल्या अर्णव आणि ईश्वरीने जोडीनं केलं हां. त्यावर अंजली म्हणते वा हे तर खूपच छान आहे. मामा काही फोटोज काढले असतील तर पाठवून दे ना. मामा म्हणतात ऑफिसमधल्या एका स्टाफने मला पाठवतं हो. म्हणून मामा त्यांच्या मोबाईलमधले सगळे फोटो अंजलीला दाखवत असतात आणि आकाशसुद्धा सोफ्यामागे उभारून त्यांच्यासोबतच हे सगळे फोटोज बघत असतो आणि दोघंजण चर्चा करत असतात. इकडे राकेश मनात म्हणत असतो एवढी फिल्डिंग लावली त्या ईश्वरीला पकडण्याची तर तिने सटलीच आणि हे काही कमी होतं की हा इथं बसून ही कौतुकं करतोय. आणि ईश्वरी आणि वल्लरी म्हणत असते ईश्वरी तिथं वेळेत पोचली होती, आता लावण्या चिडेल माझ्यावर. ते आकाश म्हणतो आता तर मला हे वाटतंय ईश्वरी एकटी का होईना पण अगदी वेळेत घरातून निघाली आणि तिथे पोचली. मामा म्हणतात अगदी बरोबर बोलतोयस तू आणि असं राकेशकडे बघून म्हणतात आणि वल्लरीला म्हणतात वल्लरी अगं तू घरातल्या घरात अचानकच कशी काय धडपडलीस ग. त्यावर वल्लरी खेकसून बोलते अचानक म्हणजे पुढच्या वेळेला मुहूर्त काढून धडपडेन चालेल का. त्यावर अंजली हसते आणि म्हणते की बरं मामा आपलं क्यूट कपल आहे कुठे. तर मामा म्हणतात अगं ते ऑफिसमध्येच आहेत येतील निवांत. आकाश म्हणतो अजून ऑफिसमध्ये कमाल आहे. मामा म्हणतात की कमाल काय असेल त्यांची काहीतरी कामं. आणि राकेशकडे बघून मामा म्हणतात त्यांची वाट बघण्यात काही अर्थ नाही आहे हो का नाही अंजली, त्यांना जे यायचं त्यावेळेस येतील ते. आणि अंजली म्हणते हो ना आता देवाकडे एकच प्रार्थना आहे त्या दोघांमधलं प्रेम हे असंच वाढू देत. आता हे वाक्य ऐकल्यानंतर राकेश तिथून उठून निघून जातो आणि आकाश म्हणतो की जिजू असे इथून अचानक उठून निघून गेले. तर अंजली म्हणते अरे काहीतरी काम आला असेल ना त्यांचा म्हणून ते गेले. आणि आता अंजली आणि मामा पुन्हा फोटोग्राफ्स पाहत असतात. तोपर्यंत आकाशचा फोन वाजतो. आकाश फोन बघतो आणि एक्सक्यूज मी म्हणून तिथून बाजूला जातो. आता हे सगळं वल्लरी पाहते आणि वल्लरी म्हणते की आकाश हल्ली सारखा बाजूला जाऊन कुणाशी बोलत असतो की याच्याकडनं लक्ष ठेवायलाच हवं आहे, नाहीतर गोष्टी हाताच्या बाहेर जायला वेळ लागणार नाही. असं म्हणून लावण्या तिथून उठून सरळ चालत असते. पण अचानक तिच्या लक्षात आलं की हे दोघे इथे आहेत आणि आपण तर पायमरगळ्याचं नाटक केलं की लगेचच मग काठी टेकवीत लंगडत ऐगो म्हणत जाण्याचं नाटक करत असते. आता आपण पाहतोय की दुसऱ्या सीनमध्ये आपण पाहतो इकडे लावण्या चिडलेली असते आणि लावण्याला आठवत असतं की कसं ईश्वरीने तिच्या थोबाडीत दिलं ते आणि ती खूप वैतागलेली असते आणि म्हणत असते की तिने माझ्या कानाखालीत मारली, हाऊ डेअर यू. तिची मुलगी तिने माझ्या कानाखाली मुस्काडी दिली माझ्या, हाऊ डेअर यू. तिनं मला स्पर्शच कसा केला त्या चीफ मुलीनं. आणि म्हणून ती रडत असते, तिला खूप वाईट वाटत असतं आणि म्हणत असते की आज माझा AR आणि मी फायनली एक झालो असतो पण तू मध्ये आलीस आणि माझं ड्रीम डिस्ट्रॉय करून टाकलंस ईश्वरी. आता मी तुला सोडणार नाही. असं खूपच चिडून लावण्या बोलत असते आणि पुढे म्हणते की नाही मी तुला माझं ड्रीम डिस्ट्रॉय करूच देणार नाही, बट नाव यू हॅव टू फॉर दिस. आणि म्हणते की
तू माझ्या खानाखाली मारलीस ना. आणि चुटकी वाजून बोलते की आता बघ, एक दिवस असा येईल की AR तुझ्या कानाखाली असाच मारेल. आणि फक्त तू घरातूनच नाही तर माझ्या ARच्या आयुष्यातून सुद्धा तू कायमशी त्याच्या आयुष्यातून मी तुला कायमचं बाहेर काढून टाकेन. आणि हे या लावण्या देशमुखचं प्रॉमिस आहे, प्रॉमिस. असं म्हणून ती रागारागाने तिचे डोळे पुसते आणि तिथून निघून जाते. आता आपण इकडे दुसरा सीन बघतो की अर्णव आणि ईश्वरीचा. तर ईश्वरी म्हणत असते की सर चला बघू, म्हणून अर्णवचा हात खांद्यावरती ठेवून त्याला चालवत आणलेलं असतं. आणि अर्णव म्हणत असतो की मिस ईश्वरी, आय एम सो हॅपी, मला ना खूप छान वाटतंय. म्हणून तो गिरक्या घेत असतो, टाळ्या वाजवत असतो आणि म्हणतो की आपली गाडी ना. म्हणून त्या गाडीवरती पडतो आणि म्हणतो की मी काय म्हणतो, आपण ना लॉंग ड्राईव्हला जाऊयात का, लेट्स गो टू इंदोर. ईश्वरी म्हणते इंदोर. आणि पुन्हा अर्णव जोरजोरात गाडी चालवल्याचा आवाज करतो, गाडीवर उड्या काय मारतो. आता ईश्वरी म्हणते इथे यांना गाडीत बसता येत नाही आणि हे इंदोरला चाललेत. सर ऐका ना माझं, मी काय म्हणते ते, आपण ना अगोदर काय करू की अगोदर घरी जाऊया सुखरूप आणि मग बाकीचा प्लॅन करूया, चालेल. त्यावर अर्णव म्हणतो की हे बघ मिस इंदोर, तू दिसते जीवडूसी पण मानला हा तुला, असं म्हणतो आणि जोरात ॲक्शन करतो, माझा नवरा फक्त माझा आहे खटॅक. आणि म्हणून गोल गिरक्या मारतो आणि म्हणतो की तू लावण्याला कशी चटाकनं मुस्काडीत दिली ना, खूप छान, म्हणून जोरजोरात हसतो. ईश्वरी म्हणते अहो ते सगळं जाऊ द्या सर, पण या कंडिशनमध्ये तुम्ही गाडी कशी चालवणार आहे. अर्णव म्हणतोय कोण आहे मी, गाडी काय मी स्पीड बोट, विमान, जेट, सगळं मायक्रोजेटसुद्धा मी चालवीन, तुला बघायचं आहे का. ईश्वरी म्हणते नाही. तर अर्णव पुन्हा तिथून पळायला लागतो गोल सगळीकडे आणि ईश्वरी पुन्हा त्याच्या मागे धावायला लागते आणि ईश्वरी अर्णवला पकडते. आता या दोघांचा छान असा सीन दाखवलेला आहे. आता अर्णव म्हणतो की मिस इंदोर, जर वेळेस तू अशी धडपडतेस त्यावेळेस तुला मी सावरतो आणि आता तू मला सावरलंस. क्या बात है मिस इंदोर, आता मला टाळ्या वाजवू देत, म्हणून टाळ्या वाजवते. त्यावर ईश्वर म्हणते सर माझं ऐका ना, आज आपण ना रिक्षाने घरी जाऊया. अर्णव म्हणतो काय, तर अहो रिक्षाने घरी जाऊयात. अर्णव म्हणतो ठीक आहे आणि कानाला फोन लावतो आणि म्हणतो की शिर्के 6 रिक्षा विकत घे आत्ताच्या आत्ता आणि सगळ्या रिक्षांना 6 रिक्षा विकत घे आणि सगळ्या रिक्षांना ब्ल्यू कलर मारा, निळा रंग. आपली रिक्षा स्टँड आउट झालीच पाहिजे आणि सगळ्याच रिक्षांवरती सात्विक फॅशनचा लोगो लावा. त्यावर ईश्वरी म्हणते नको सर, आपल्याला एकच रिक्षा हवी. अर्णव म्हणतो शिर्के एकच रिक्षा हवी, एकच, आणि फोन ठेवतो. तोपर्यंत ईश्वरी म्हणते सर आता आपण भाड्याच्या रिक्षामध्ये जाऊया. अर्णव म्हणतो भाड्याची रिक्षा, तर ईश्वरी म्हणते हो आणि पुन्हा त्याचा हात खांद्यावरती घेते आणि त्याला चालवत देते. तर अर्णव म्हणतो की हे बघ मिसेस इंदोर, तू धडपडली की मी तुला सावरणार, तू धडपडली की मी तुला सावरणार, असं एक आपण दोघं एकमेकाला सावरायचं आणि पुढे पुढे जात राहायचं, बरोबर. तर ईश्वरी हसते आणि म्हणते हो सर बरोबर आहे तुमचं, चला. मग दोघंजण पुन्हा बोलत निघतात. मग आता पुढचा सीन दाखवलेला आहे की ईश्वरी आणि अर्णव रिक्षाने घरी येतात. रिक्षाने घरी येत असताना रिक्षासुद्धा अर्णव असाच वेड्यासारखा करत असतो. आता रिक्षा थांबते आणि अर्णव रिक्षातून उतरतो आणि रिक्षावाल्याला म्हणत असतो की गुड मॅन, यू आर अ गुड मॅन. ईश्वरी रिक्षातून उतरल्यानंतर अर्णवला म्हणते सर पैसे, म्हणून त्याच्या खिशातले पैसे घेते आणि रिक्षावाल्याला देते आणि म्हणते भैया कितना हुआ, राहिलेले राहू दे तुम्हाला, असं म्हणते आणि रिक्षा जाते. आणि नंतर सर म्हणून अर्णवला शोधते. अर्णव काही सापडतच नाही. त्यानंतर अर्णव तिला हाक मारतो मिस इंदोर इकडे. तर अर्णव कुठेतरी वरती चढून बसलेला असतो. तर ईश्वरी म्हणते सर तुम्ही, मग ईश्वरी अर्णवकडे जाते आणि म्हणते तुम्ही तर काय करताय, चला बरं घरात जाऊया. तर अर्णव म्हणत असतो की नाही मग इथे मला खूप छान वाटतोय. ईश्वरी म्हणते नाही सर घरात चला ना. तर अर्णव म्हणतो नाही इथे तू 50% तू बस, 50% मी बसतो. ईश्वरी म्हणते सर घरात चला, सर प्लीज आतमध्ये चला ना, इथे किती थंडी आहे सर, बघा सर खूप थंडी येते. तर अर्णव म्हणतो थंडी आहे, कुठे आहे थंडी, मला तर नाही दिसत आहे, असं म्हणून टाळ्या वाजून हसत असतो, तिची मजा करत असतो. ईश्वरी म्हणते सर बघा ना सर खूप थंडी आहे, चला ना सर प्लीज आत. अर्णव म्हणतो हो हे बघ, आणि आकाशात तो चांदण्या बघत असतो आणि म्हणतो की वाव स्टार्स म्हणून बाहेर पळतच येतो गाडीपाशी आणि जोरजोरात हसायला लागतो की वाव स्टार्स. आता तुला माहिती का ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार असे तो पोएम म्हणतो. त्याच्या पुढचा भाग हाऊ आय वंडर व्हॉट यू आर, असं ईश्वरी म्हणते की अर्णवला ते आवडतं आणि अर्णव म्हणतो की वा इंग्लिश,
ईश्वरी म्हणते सर प्लीज आतमध्ये चला ना. तर अर्णव अक्षरशः तिथे जमिनीवरती झोपतो आणि म्हणतो की हे स्टार जे आहेत ना ते स्टार मला खूप आवडतात. ईश्वरी म्हणते सर असं जमिनीवरती कुठे झोपतायत, चला ना. गणू बाप्पा आता या बडकुजनचा खिलूजन कसा झालाय काय माहिती, मनाला येईल तसे वागतायत. गणू बाप्पा प्लीज 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 काहीतरी कर बाबा. सर प्लीज उठा ना सर, आतमध्ये चला ना. तर अर्णव म्हणत असतो की मला स्टार्स खूप आवडतात. तर ईश्वरी म्हणते सर डेसिबल लेवल. तर अर्णव म्हणतो की तुझा डेसिबल लेवल कमी करा आधी, किती जोरात बोलतेस. आणि ईश्वरीसुद्धा तिथंच बसली जाते. आणि आता अर्णव ईश्वरीच्या मांडीवरती डोकं ठेवतो आणि तिला दाखवत असतो की त्या बघते 3 स्टार्स 1, 2 आणि 3. आणि म्हणून चांदण्या बघत असतो अर्णव ईश्वरीला म्हणत असतो ते बघते 3 स्टार जे आहेत ना, तर हे सगळे स्टार्स आहेत ना, तो आज इयरिंग घातलेले आहेत ना अगदी तसेच आहेत हा. आणि तो बघ तो दुसरा आहे ना तो टिकलीसारखा दिसतोय ना, तर तो स्टार मिसिंदर तू जेव्हा सकाळी उठतेस ना तर कधी कधी ना तुझ्या कपाळावरती टिकलीच नसते हां, तर लगेच लावत जा टिकली कम्प्लीट यू असं तो ईश्वरीला म्हणत असतो. आता ईश्वरीला ह्या सगळ्या गोष्टी आवडत असतात. ईश्वरी फक्त स्माईल करते आणि मनातल्या मनात विचार करते की सर इतकं लक्ष देऊन बघता तुम्ही माझ्याकडे. त्यावर अर्णव म्हणतो की मिस इंदोर मी जरी सात्विक फॅशनचं येऊ असलो तरी तुझ्याकडून खूप गोष्टी शिकलोय हां. तर ती म्हणते माझ्याकडून. तर हो अर्णव म्हणतो ब्युटी इन सिम्प्लिसिटी, जशी तू दिसते ह्या सगळ्या गोष्टी मी तुझ्याकडून शिकलो आहेत. आणि हे बघ हे जो तुला तुझं छोटं मंगळसूत्र आणि ते तुझं मोठं मंगळसूत्र असं तो स्टार्स बघून म्हणत असतो. आणि ते बघते आहेत ना त्या तुझ्या हातातल्या हिरव्या बांगड्या आहेत. आता ईश्वरीला तर हे फारच आवडत असतो. आणि अर्णव म्हणतो ते बघते तुझ्या डोळ्यातलं हे असं स्माईल. आता हे सगळं अर्णव चांदण्या बघून ईश्वरीचं वर्णन करत असतो आणि म्हणत असतो की सगळं खूप खूप छान दिसतं तुला, मला खूप आवडतेस तू, असं अर्णव सांगत असतो. आणि ईश्वरीला फारच आनंद होत असतो. ईश्वरी म्हणत असते सरांना आज कसली नशा झाली आहे माहिती नाही आहे, पण इशू हे नॉर्मल असताना हे सगळं जर का बोलले असते ना तर ठीक होतं. तू उगीच भलत्याच काहीतरी विचार करून घेऊ नकोस हां. अर्णव म्हणत असतो की ईश्वरी ठरलं तर मग तुझ्या या लुकच्या आपण साड्या लॉन्च करूयात हां, ठरलं तर मग असं म्हणत असतो. तोपर्यंत ईश्वरी विचार करते आता यांना घरात कसं घेऊन जाऊ. तोपर्यंत जोरात ओरडते करून. अर्णव म्हणतो काय झालं, तर ती म्हणते मच्छर चावला. अर्णव जोरजोरात हसतो आणि म्हणतो मच्छर. तर ईश्वरी म्हणते सर सिरियसली मला मच्छर चावलाय सर, चला ना सर आता तरी घरामध्ये प्लीज. अर्णव म्हणतो मच्छर म्हणजे मॉस्किटो, ठीक आहे. तर आता मी त्या मॉस्किटोलाच किल करतो, कुठं येतो. म्हणून तो त्या मच्छरला मारण्यासाठी उठतो आणि सगळीकडे धावाधाव करत असतो की मी तो आता मच्छरच मारणार म्हणून. आणि अर्णव वेड्यासारखा बंगल्याच्या अंगणामध्ये सगळीकडे जोरजोरात पळत असतो आणि ईश्वरी त्याला सावरत असते. आता इकडे दुसरं सीन दाखवलेलं आहे. घरामध्ये राकेशला कोणाचा तरी फोन आलेला असतो, म्हणजे राकेश ज्याच्याकडून पैसे घेत असतो त्यांचा. राकेश फोनवर बोलण्यासाठी बाहेर येतो आणि तो फोनवर बोलत असतो आणि पाठीमागून अंजली येऊन त्याचं बोलणं ऐकत असते. तर राकेश फोनवरती बोलत असतो की हो इंटरेस्टसहित मी तुमची मुद्दल देणार आहे, मुद्दल आणि इंटरेस्ट दोन्हीही देणार आहे, तुम्ही त्याची काळजीच करू नकात. हो दादा हो नक्की देतो हां, असं म्हणून तो फोन ठेवतो. आणि अंजली पाठीमागे विचार करत असते एवढ्या रात्री कोणाशी बोलतायत. तोपर्यंत राकेशला आवाज येतो की माझ्या मिसिंदरला ढाच चावलाय. म्हणून अर्णव जोरजोरात हसत असतो. तर राकेश म्हणतो हा तर अर्णव ईश्वरीचा आवाज आहे. त्यावरून पाठीमागून अंजली म्हणते हो हा तर ईश्वरी आणि अर्णवचाच आवाज आहे. लगेच राकेश घाबरून मागे वळून बघतो आणि म्हणतो अंजली, अगं अंजली तू कधी आलीस. अंजली म्हणते अहो आत्ताच आले तुम्हाला शोधत, तुम्ही कोणाशी बोलत होतात मुद्दल वगैरे. आता अर्णवला काय राकेशला काय बोलावं ते कळतच नाही. राकेश म्हणतो की नाही ते, आणि पुन्हा त्यांना अर्णवांनी ईश्वरीचा आवाज येतो मॉस्किटो म्हटलेला. मग राकेश म्हणतो अगं या दोघांचं काय चाललंय एवढ्या रात्री बाहेर, हो ना चला. म्हणून अंजलीसुद्धा राकेशसोबत बाहेर येते. तर अर्णव आणि ईश्वरी दोघांचा पुन्हा गोंधळ चालू असतो त्या मॉस्किटोवरून. आता माझ्या इंदुरीला मॉस्किटो चावलाच कसा, म्हणून मी गोळीच घालतो हा, असा अर्णव धावाधाव करत असतो. आणि आता हे सगळं अंजली आणि राकेश दोघंजण बघत असतात. आता अंजलीला तर हे सगळं फार कौतुकच वाटत असतं बघताना, पण राकेशला अतिशय राग आलेला असतो. आता हा गोंधळ बघण्यासाठी राकेश आणि अंजली अंगणामध्ये येतात. आता इकडे ईश्वरी अर्णवला शांत करत असते आणि म्हणते की सर मी तुम्हाला ऑफिसमधून निघताना काय सांगितलं होतं की तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे म्हणून, आठवलं ना. अर्णव म्हणतो नाही आठवलं. ईश्वरी वायदागून म्हणते अहो सर हेच तर सरप्राईज आहे.
तर अर्णव म्हणतो मॉस्किटो मरणं हे सरप्राईज आहे, मला नाही आवडले, म्हणून पुन्हा तो तिथं गोल गोल फिरायला लागतो. ईश्वरी म्हणते सर आपण जागे आहोत, मज्जा करतोय, हेच तर आहे ना मस्त सरप्राईज. आणि तुम्हाला हे सरप्राईज जे आहे ना तर कोणालाही कळायला नको, एकदम सिक्रेट सरप्राईज ठेवायचे आपल्याला. अर्णव म्हणतो सिक्रेट? हो. ईश्वरी म्हणते हो, आता आपल्याला हे सिक्रेट सरप्राईज आहे ना तर मग आता आतमध्ये चला आणि आपण आपल्या रूममध्ये गेल्यानंतर जे मॉस्किटो आहेत तर आपल्याला ते तिथं मारायचे आहेत. ईश्वरी म्हणत असते सर काय झालं आहे तुम्हाला, तुमचा हा भडकोचनचा अचानक हॅपी चन कसा काय झाला आहे. तर लगेचच अर्णव डोक्याला हात लावून म्हणतो माझं डोकं दुखते आणि जोरजोरात अचानकच ओरडायला लागतो ये हॅपी सिंग म्हणून, आणि पुन्हा जोरजोरात नाचायला सुरुवात करतो. आता इथे बंगल्याच्या अंगणामध्ये अर्णव आणि ईश्वरी जे दोघंजण असतात तर तिथे अचानकच एक म्युझिक लावलेलं आहे, एक गाणं लावलेलं आहे मराठी सॉंग, आणि आता त्याच्यावरती अर्णव नाचत असतो, ईश्वरीला गोल फिरवत असतो आणि तिच्यासोबत नाचत असतो. आता हे सगळेजण राकेश आणि अंजली बघत असते की कुठलं तर निकलपडी हे असं गाणं लावलेलं आहे तिथं. आता आपणी तो निकलपडी हे असं गाणं आहे. आता ईश्वरी विचार करत असते वेगळंच आहे सरांचं हे, आज मला खूप क्यूट वाटत आहेत सर, खरंच इतकी क्यूट आहेत का की मलाच वाटत आहेत एवढी क्यूट, असं ईश्वरी विचारून हसत असते. इकडे अंजलीला सुद्धा खूपच आनंद होत असतो की किती छान वाटतंय ना हे आपलं क्यूट कपल म्हणून. आता हा सगळा गोंधळ बघून राकेश म्हणत असतो अंजली अगं हे सगळं काय चाललंय लहान मुलासारखं, थांब त्यांना आतमध्येच बोलवतो. अंजली म्हणते अहो राहू द्या म्हणून राकेशला अडवते आणि म्हणते एन्जॉय करू देत त्यांना, किती गोड दिसतंय ना आपलं हे क्यूट कपल. आता हे अंजली म्हणत असते कोणाला दृष्टीच लागू नको या दोघांची. राकेश रागाने तिच्याकडे बघतो आणि म्हणतो अंजली काय बोलतीस तू, अगं काहीतरी गडबड आहे बघ, अर्णव कसा वागतोय, बहुतेक आहे ना हा नशेत आहे ग, नशेत. तर अंजली म्हणते अहो ईश्वरीच्या प्रेमाची नशे आहे ती, कळत कसं नाही आहे तुम्हाला. अंजली राकेशला बाहेर जाऊ देत नसते आणि म्हणत असते बघा ना ईश्वरीमुळे किती बदलला आहे ना आपला चिंटू. राकेश म्हणत असतो अगं ते सगळं ठीक आहे पण हे असं बाहेर धिंगाणा करणं ठीक आहे का. तर अंजली म्हणते अहो जाऊ द्या ना, बाहेर फिरतायत, धिंगाणा करतायत, खेळू देत ना त्यांना, हेच तर दिवस आहेत त्यांचे एन्जॉय करण्याचे, आपण जाऊयात आतमध्ये चला. राकेश रागाने अंजलीकडे बघून म्हणतो बावळट, एन्जॉय करू द्यात म्हणे, असं भुकलून काढू वाटतं नाही अंजलीला. राकेशला ना खूपच राग येत असतो अंजलीचा आणि अंजली राकेशला घेऊन घरामध्ये जाते. इकडं ईश्वरी अर्णवला म्हणत असते सर सगळं करून झालं आहे तुमचं, नाचून झालं आहे, मॉस्किटोला मारून झालं आहे, शिट्टी वाजवून झाली. अर्णव म्हणतो नाही शिट्टी वाजवायची म्हणून शिट्टी वाजवायला लागतो. ईश्वरी म्हणते सर प्लीज आता बस शिट्ट्या नको वाजवायला, चला आता आतमध्ये जाऊयात. अर्णव म्हणतो अगं मस्त वाटतंय असं शिट्ट्या वाजवायला, म्हणतो शिट्ट्याच वाजायला लागतो. ईश्वरी म्हणते सर हे बघा आता आपण काय करूयात, कोणालाही न कळू देतात, हळूच आतमध्ये जाणं, हळूच एकदम हळूच. अर्णव सर हाच तर तुमचा टास्क आहे यावरती. अर्णव म्हणतो टास्क आणि हा माझा, आणि अर्णव काही तिचं ऐकत नाही, पुन्हा गोल फिरायला लागतो. ती सर म्हणून डोक्याला हात लावते, काही केले अर्णव ऐकत नाही. आता इथं पुन्हा थोडासा भाग म्युझिकली दाखवलेला आहे आणि म्हणते की यांचा पागलपण मी सहन करते कारण यात तुमची काहीच चूक नाही, आणि घरच्यांना तुमचं एक कॉमेडी रूप दिसलं ना तर उद्या तुम्हालाच प्रश्न विचारतील, त्यापेक्षा लपवलेलंच बरं, उद्या तुम्ही एकदाचे नॉर्मल व्हा मग बघतेस तुमच्याकडं, असं ईश्वरी मनातल्या म्हणत असते. आणि त्याच्यानंतर अर्णव म्हणत असतो की ईश्वरी मला तुला काही सांगायचं आहे. ती म्हणते हां सर सांगा ना. तर तो म्हणतो की तू ना इनक्रेडिबल आहे. ती म्हणते हां इनक्रेडिबल म्हणजे. तो म्हणतो अगं मिस इंदोरीच मी ईश्वरी आहे आणि मिस ईश्वरीच इनक्रेडिबल आहे, म्हणून तिला पुन्हा ईश्वरीला गोल फिरवतो आणि आतमध्ये आता हे दोघंच जाणार आहेत. आता आपण हे उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर उद्या अर्णव ईश्वरीसाठी छान असं ग्रीटिंगसुद्धा पाठवणार आहे. त्या उद्याच्या प्रोमोमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे की ईश्वरी रागाला गेलेली असते आणि अर्णवने तिच्यासाठी ग्रीटिंग आणि मिठाई पाठवलेली असते. आता ईश्वरीला ते अजिबात आवडत नाही. ईश्वरी त्याच्याकडे रागाने पाहत असते, अर्णववरून तिच्याकडे पाहत असतो. आता ईश्वरी जी आहे ती आकाश आणि मामांना ती म्हणते की ही ग्रीटिंग आणि मिठाई ही तुम्हालाच ठेवा, आणि हे आपल्याला पुढच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना खूप मोठे डायलॉग असतात. प्लीज यासाठी चॅनल एक लाईक आणि सबस्क्राईब प्लीज नक्की करा आणि पाहूया उद्याचा भाग आपण.